पहिलेच मार्गशीर्ष गुरुवार मी मस्त साडी घालून पूजा करतो म्हटलं. काय आलं बाई माझ्या मागे. इतक्या चांगल्या दिवशी मी अशी कशी होऊ शकते. देवा, एक तर आधीच निघून जायला होत नाही, तर मग आता उद्याचा दिवस तरी माझी तारीख थोडी लांबली असती तर काय झालं असतं. आई पण घरी नाहीये, आज गुरुवारची पूजा मांडायची मला, काय करू. आई देवा. कोमल काऊन रडून राहील. काय झालं बाई. काय झालं तुले. काऊन रडून राहील तू. असं रडायला काय झालं तुले. रडू नकोशी. काय झालं. थांब थांब, जवळ नको येऊ. आई जवळ नको येऊ. हात नको लावू मला. हो, हात नको लावू. एक तर मायला काढलं. काय झालं माय. काही गलती झाली का माय ऐकून आता. काय झालं मा. तुला काऊन अशी करू राहील तू. रडून काऊन राहिली कोमल. कोमल बेटा सांग ना मा काय झालं तर. अशी रडू नको. मला रडते हो तू. त्या डोळ्यात आसू पाहिले का. सांग ना माय काय झालं तर. आई आई आता पहिला मार्गशीर्ष गुरुवार आहे. माई तारीख आली. मला जमत नाही आई. हात नाही लावूयात. आई मला पूजा करायची होती. आज पूजा करायची होती मला. काय करू. काय माय कोमल बाई व तू बापा. त्या तेवढ्या गोष्टीसाठी तू काय आरोय करू राहिली. ते का आपल्या हातचं आहे का. आता आपल्या हातचं आहे का ते. तूच सांग बरं. तू एक गुरुवार जास्त करजो ना. पुढच्या गुरुवारपासून पूजा मांडजो. मी ह्या गुरुवारची मांडतो. तू आजची पूजा तू पुढच्या गुरुवारपासून मांड. आणि समोरचा एक गुरुवार अजून घेऊन घेजो तू. झालं. 5 गुरुवार तू समोरचे घेजो. मी 4 गुरुवार समजा आजचा केल्यावर. काय एवढं डोक्यावर टेन्शन घेतो तू. बरोबर होते सगळं. काही टेन्शन नको घेऊ. काय माय आई व नाही मला आजच करायची होती. मी मस्त काय साडी गिडी काढून ठेवली होती. साडी घालून पूजा करतो म्हटलं आजची. मस्त आज काही गोडधोडे करतो म्हटलं खाले. असं झालं. काय व बैचेच नशीबात आहे बाबा सारं. पाय बरं माय पोरगी. एक दिवस वाया गेला तिचा पूजेचा तर किती रडून राहिली बापा. लय देवावर प्रेम करते बाई. तुला देव खरंच लय सफलता देईन. लय चांगली सफलता देणं बापा. त्या नशिबात लय चांगले दिवस देन. खरंच ना माय पोरगी मायवाली. नको रडू बाई. नको रडू मा पिल्या. नको रडू. आहे पण मला आजचा दिवस सफलतापूर्वक पाहिजे होता ना. आजचा दिवस बाई आपण त्या गोष्टी रोखू नाही शकत मा. आणि त्याच्यासाठी काही तू रडू नको. ते गोष्ट आवश्यक आहे जीवनात. हो तू जे त्याच्यासाठी लढून राहिली ते बाईले पाहिजेस. हो तो पूजाही करायला लागते. सगळ्या गोष्टी करायला लागते. आणि सर्व गोष्टी चालून घ्या लागते. कसं आहे नाही आज भेटलं तर उद्याचा दिवस आपलाच आहे ना. पूजा करायला पुढचा गुरुवार. एक गुरुवार जास्त घेतो. तुला 10 वेळा सांगून राहिली मी. ते रडणं पडणं बंद कर आता. आणि जाय तुला जेव्हा ताट गीट आणून देतो. आणि चाय घी पेली काय. अमाय कोमल काय झालं. पोरी काऊन रडून राहिली. आईने रागवलं का मा. गंगाने रागवलं का तुले. शांताबाई इथंच आहे ना मी. इथंच आहे ना मी रागवलं गिगवलं काहीच नाही होत तिले. तिची तारीख आली जमत नाही तिले. आणि आज आहे गुरुवार. मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे. म्हणून राहिली ते. आई म्हणे मला गुरुवार करायला नाही भेटत म्हणे. ते देवाचं करासाठीच रडून राहिली माय पोरगी. सांग बाई भल्ली भक्तिवान आहे ना माय पोरगी. माय पोरीवानी पोरगीच नाही बाबा जमान्यात. आता माय बाई हो का बापा. असं नसते करत बाई. रडायला लागते. नाही तर नाही नशिबात आपल्या. एक गुरुवार जास्त घेऊन गेलो ना. पुढच्या गुरुवारपासून करजो. जीवनात सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला महत्व द्यावं लागते बाई. असं रडल्यानं होते काय. पुढच्या गुरुवारपासून करजो तू. रडू नको माय उगी राय. हो वाटते बेकार वाटते बापा. आता माईच काय गोष्ट सांगू बापा. भर दिवाळीच्या दिवशी लेकराले मले घरी पूजा नाही मांडता आली. माझ्या सासू तर होतीच नाही घरी. काही नाही माय जे लेकराले साधीबाजी पूजा करतात त्यानं साधीबाजी पूजा केली. आणि ते चिवडा गिवडा पाकिट गिकीट ते केलं म्हणा त्याचं. पण सांगतो काही सांगता येत माय. हार आपल्यालाच म्हणा लागते शेवटी. कोणती गोष्ट सांगून नसते येत. जाऊ दे एवढी काही झुरणी पडू नको तू. पुढचा एक गुरुवार जास्तीचा घेतो. पण काकू मी काल एवढी खुश होती. उद्या गुरुवार आहे. मी असं करेन तसं करेन. मी खूप विचार करून ठेवला होता काकू. तर गेला काय दिवस गेले का बाई सांग. का उद्या परवा अजून डबल गुरुवार येणार नाही अशातला भाग आहे काय. मार्गशीर्ष महिन्यातलेच गुरुवार येणार आहे आता. त्याच्यात करून टाकजो 5. काही हरकत नाही. जाऊ दे जे विचार केले ते पूर्ण होते तेवाले. हो फालतू टेन्शन काही घेऊ नको. सांग बाई शांताबाई मी तिला तेच म्हणताय का एखादा गुरुवार जास्त करून घेजो बापा म्हटलं. तू रडू नको म्हटलं. मी घरी आली तर भले जरा रडून राहिली होती. मी म्हटलं काय झालं माय म्हटलं बाई माझ्या पोरीले असं. मग नाही ते काय माय शांताबाई मला भ्यावंच लागलं बापा.
हो का हो गंगा? हो बिचारे बेवास लागते ना असं अचानक रडताना दिसल्यावर. उगी राय हो पोरी, उगी राय मा आसू बिसू पुसते. शांताबाई तू काय आलती व? म्हणजे म्हणजे आज पूजा वगैरे मांडायला लागते ना, तर म्हणजे बा काय लय काही काम पडलं का तुला असं विचारताय मी. अव गंगा पाय मी भुलूनच गेली बापा. हे रडून राहिली होती तर मला बिचार खावाचे पानं पाहिजे, इळा ठेवाले त्या संजय आपला कलश गिलश मांडाले. खावाचे पानं पाहिजे मला. खावाचे पानं असेल तर दे बरं पाचक. बरं बरं देतो देतो. हो दे बापा पूजा मांडायची आहे फटकन. माहिती पोट्टी कुठे गेली काय माहित. माणूस तर घर पुंजी आहे म्हाताऱ्या बुडीसारखी. इथं तोंड मारन तिथं तोंड मारन. नुसतं बचरी सवय आहे. असं नसन बाहेर असं. ए हॅलो आरती, काय म्हणते ग? काय म्हणते तुझा नवरा? तू पडून लग्न केलं होतं ना, तुझं लव्ह मॅरेज सक्सेसफुल आहे की अनसक्सेसफुल आहे का आरती? काय ग, मी नवरा वगैरे नाही केला होता आणि लव्ह मॅरेज वगैरे नाही केलं होतं. ते काय ते पिंकीने केलं होतं. तर तिच्यासोबत गेली होती मी. ते सवाशीन जात नसते का, सवाशीन गेली होती तिच्यासोबत, तर तिथेच राहिली. खूप छान वाटलं मला तिथे. तिचं लव्ह मॅरेज होतं, तिचं अनसक्सेसफुल झालं. तो ना तो क्रिमिनल होता एक, खूप मॉन्स्टर होता. तर त्याचं अनसक्सेसफुल झालं ते सगळं. हो का ग? पाय बरं बाई, मला असं वाटलं की नाही, मला असं ऐकायला आलंय की बा तो तुझा नवरा होता, 3 वर्षापासून तुम्ही रिलेशन मध्ये होते आणि तू पिंकीला सोबत भेटायला न्यायची, तर त्याचं प्रेम पिंकीवर झालं, म्हणजे त्याला प्रेम पिंकीवर झालं, तर मग तुम्ही दोघांना एकच नवरा केला, म्हणून तुमचं ते 2 साइड लव्ह मॅरेज झालं ना मग? नाही नाही ग, ते अफवा आहे, फालतूची अफवा. तू कानावर नको घेऊ. आता लोक काय ग, तुम्ही तिच्यासोबत सवाशीन गेली काही वाईट केलं का? धरलन धुरलन लोक काय म्हणते की तुझा नवरा होता आणि ते तू या मागा लागली. काय ग, लोकांचं सोडून दे. तू माझ्या तोंडून ऐकत आहे ना, ते सत्य आहे. हो का? बरं बरं ठीक आहे ना, तुझी गोष्ट खरी आहे तर. मी काय म्हणते, जर तुमचं अनसक्सेसफुल लव्ह मॅरेज झालं असेल, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे, काही पूजा वगैरे करते की नाही करत ग तू? नाही ग, माझ्या घरी मला काहीच नाही करायला लागत. माझी आईच सगळं करते ना, मला काही करूच देत माझी आई. मी माझ्या आईची खूप लाडाची आहे, त्यामुळे नाही का मला माझी आई फारसं काम नाही सांगत. हो का? बघ बरं बाई, तू त्याच लाडाचा फायदा घेऊन पिंकी सोबत, पिंकीने लव्ह मॅरेज केलं, तिच्यासोबत एवढ्या जिद्दीने राहायला गेली होती वाटते आहे ना? ए का ग, तिनं लव्ह मॅरेज केलं तर सवाशीन वगैरे कसं काय गेलं नेलं ग तिने तुला? म्हणजे तिला माहित होतं का लग्न होणार आहे आणि तू सवाशीन जाणार आहे म्हणून? नाही ग, ते म्हणत होती मला सहज की चल बा माझ्या घरी, तर गेली होती. मला माहित नव्हतं ती लग्न करून लव्ह मॅरेज वगैरे काय करणार आहे. मला त्यातलं काही ठाऊकच नव्हतं. बट केल्यावर मग ती थांब म्हणे तर थांबली मग. हो का? तुझ्या आईबाबांना होकार दिला का नकार दिला होता मग त्या गोष्टीसाठी? नाही, ते मी माझ्या आईपासून लपवलं होतं. सॉरी. अच्छा तेच तर. का होय, तुला मी किती वेळची पाहून राहिली बापा, किती वेळची पाहून राहिली. तुला समजत नाही काय? आज मार्गशीर्ष गुरुवार आहे, सकाळी सांगोळ केली पाहिजे, देवपूजा केली पाहिजे. नाही कम से कम पूजा मांडणं शिकव म्हणा. आई तुला पूजा मांडता नाही तर कम से कम शिकवत शिक तरी व. हा, नुसतं आयतच पाहतं, एकही घरचं काम नाही करत तू. तर घरातलं काम करायले नुसतं आयत खायच्या कामाची ऐकव तू. पोरगी म्हणून कलंक काय कलंक असाले. आई काय वय तुला लावलं? येतो ना मी घरी. फालतू बोल नको, येतो मी घरी. चल, फालतूचा शहाणपणा नको शिकू. लवकर घरी वय लवकर घरी. येतं म्हणशील आई तुला काय म्हटलं? इत्त चबरू दे तित्त चबरू दे. चबरल्याशिवाय होतच नाही का हो तू यावाला व? सर सकाळपासून घुमून राहिली पोराबारासारखी. तरी मी त्यावर विश्वास ठेवला. घुमून राहिली अशी नाही का बा आपल्या आईला मदत होते, आपल्या आई कामी गेली असन तर जाऊ दे बा, आंघोळ करू दे, पूजा मांडू दे, घरची कामं करू दे. तेवढे नाही होत ऐकून माणसासारखं घुमलं होतं इकडच्या तिकडे. हो काकू, मी हिला आत्ताच विचारलं की तू पूजा वगैरे नाही केली का म्हटलं, तर नाही म्हणे मला काही जमतच नाही, तर माझी आई काही सांगत नाही म्हणे, आणि मी माझ्या आईची खूप लाडाची आहे म्हणे, माझी आई मला काम नाही सांगत म्हणे अशी म्हणे. मी तर पूजा वगैरे करून रेडी आहे काकू. अहो काहीच नाही जमत माईले, साधा स्वयंपाक तर नाही जमत. काय पूजा जमणार आहे? झाडणं नाही जमत बरोबर. इकून कचराने काढत, तिकून कचराने वर वर करते. एवढी पोट्टी आळशी आहे बाई, काय सांगू तुले. आता तू न केली म्हणते बाई, ते आईने शिकवले, मी नाही का शिकवले नाही का इले. पोट्टी ढंगाने पाहतच नाही ना आपण, इले काही शिकवा मोबाईल पाहत बसते. काही ढंग आहे का हिच्यात? बाई नुसतं हिंडगी सवय लागली, नुसतं हिंडत राहते ना. आता मी म्हटलं बाई हिनं पूजा गिजा मांडली असेल म्हटलं, तर कायची माय हे तर हिंडून राहिली माणसासारखी. बाप एवढा हिंडत नाही, एवढी हिंडते हे. हो काकू बरोबर आहे तुमचं, अशी सवय नाही पाहिजे बाबा मुलींना. मग बाई हिला काहीच नाही समजत ना माय, सारं सांगा लागते. हिचा बाप मला शिवाय देते तरी पण मी झाकत राहतो. हे पोट्टी ऐकतच नाही ना माय, ऐकतच नाही. काय सांगू बाई तुले मी. आई झालं असं ना, एवढ्या रंगाचं बोलत असते का बाहेरून नुसतं बाय कुटणेपणा करून राहिली. आता जेवढं काम नाही येत मला तू तेवढं सांगून राहिली, जे येते जे मी करतो ते नाही सांगून राहिली तू. म्हणजे मतलब आहे तू तर. पोरग असती तर अशीच गेली असती का तिच्या मागं? शरम करणं मुजऱ्या करायच्या वेळेस माय वय ना मी. एक शब्द बोललो का ऐकून नाही घेत, तोंडाले तोंड नुसतं वरपता. व्हाय लवकर घरी, एक कानाखाली दिन नाही तर चोर शिरजर बनून राहिली. शरम करतं तू, शरम करू राहिली का बोलायच्या वेळेस? थांब तू घरी चल. चांगली कांड झिपोड्याच ओढतो त्या आवाल्या. लय माजली खाऊ आय तर खाले भेटते ना, राहिले भेटते ना म्हणून माजली तू. तुला वाचवायलाच न या लागत होतं मी नवऱ्याच्या घरीच राहू द्या लागत होतं. ये ना घरी सांगतो तुला. तू घरी ये फक्त ये. सुत्तर मारी उदास तोंडी कुत्र्या वानाची, नुसतं कुत्र्यासारखी वन घुमत राहते. स्वयंपाक नाही करणं जमत ना, काही करणं नाही जमत, नुसतं लफडे करणं जमते का हो तुले वा? असं बोलणं म्हणजे
काटा येते काटा आले. ते बिचारी पोरगी लढून राहिली, जमत नाही तिचं तर पूजा करायसाठी कामाने करायला भेटले तर लढून राहिली. ते मायले काम करायला लागते म्हणून हे पाय ना, माझ्या जीवावरच बसली आहे. उभ्यानं मारून टाकायला पाहून राहिली का काय माहित बापा, चलता बोलता. जाऊ द्या काकू, होतच असते असं. इतकं पण तुम्ही वाईट नका मानून घेऊ, जाऊ द्या. नाही हो बाई, लय जीव खाते माय पोरगी, लय काय सांगू माय तुले. हो माझ्यासोबत खोटी बोलते, माझं लव्ह मॅरेज नव्हतं म्हणते. वा रे वा, सर्व गावाला माहिती आहे, जसं काही मला माहितच नव्हतं. काय माय मुली आहे आजकालच्या, म्हणून शिक्षणाचा परिणाम, शिकली असती तर पिकली असती. साऱ्या गावाची बदनामी झाली आहे ना, मला खोटं खोटं सांगते. वा रे वा मुलगी, अरे जे आहे ते आहे. नवरा केला होता नाही की 2 नवरा. मनाच्या वेळेस कस तरीच वाटते बापा. असो बापा, तुमचं आम्हाला काय करावं लागते, ज्याच्या घरातलं तो पाहत बसन. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये अंधार आहे, प्रत्येकाच्या घरातच अंधार आहे, तर काय कोणाकोणाचा पाहत बसन. जाऊ दे तिकडे, आपल्याला काही करायला लागत. चला बापा. काय गरज होती आई तिथे येऊन बोलायची? मला काय गरज होती? एवढी कोणती येऊन पडली होती त्यावर? एवढे कोणते कामं त्या अंगावर येऊन पडले होते? व लोकांचे कामं सावळायला जातात तिकडे, लोक दवाखान्यात घेऊन जातात, इथे घेऊन जातात, तिथे घेऊन जातात. त्याच्यापेक्षा घरी 2 कामं केले राहिलं तर काय होते? व तेवढंच लवकर काम होते, तेवढाच टाइम वाचते. लोकांचं धुतल्यापेक्षा स्वतःचं धुवत जा ना मग पहिले. मायावर बावरतं साऱ्या लोकांसमोर, म्हणजे माई फोत्री करते 4 चौकात, खाली पाल लावतं मला. नाही शायनी आहे व तू, सांगू का व तुले? व माजली का जास्त? माझाले करून देऊ का लग्न? तिथंही म्हणे घरी ये म्हणे, सांगतो म्हणे तुले म्हणे. तू माय होय का मी तुही माय होय? व मला 2 गोष्टी सांगून राहिली अजून. तुला समजत नाही का? माणशा म्हणे हिणत राहते इकडे तिकडे, लाज नाही वाटत? मुर्दंगे तोंडाचे. थांब ते उरकून देतो ना, असा नवरा देतो म्हणजे गरीबाच्या घरात टाकतो तुले, शेतीवाल्याच्या घरात. सकाळी सुटून कामाला पहिनं आणि रात्रीचं तिकून 7 वाजता येणं, अशा घरीच टाकतो तुले. कामाधंद्यालाच जा लागलं पाहिजे, तेव्हा समजन तुले बाईचा धर्म काय असते ना काय नाही तर. ते पोरगी रडून राहिली तिकडे, आज मार्गशीर्ष गुरुवार आहे, तिला पूजा करायला भेटत नाही, जमत नाही तिचं, तर ते कोमल रडून राहिली म्हटलं. आणि तू माणसासारखी हिणून राहिली साजरी, मायले बोलून राहिली उलटी. लाज वाटू दे तुले, लाज वाटाले. तुझीच सवय लागली मला, तुझीच सवय लागाले. तुका कमी हिंट का? इथं जाऊ दे, तिथं जाऊ दे, तिच्या नवऱ्यासोबत तिचं काय झालं का तिले सावडू दे, इले काय झालं का इले सावडू दे. साऱ्या गावाचं सावडत बसतं, स्वतःच घेऊन बसतं. स्वतःच सावडत झालं. मग स्वतःच्या पोरीच्या भरोशावर काय पाहिजे? त्याला बोलत जा, ज्याचं करतं ना तू त्याला आपल्या घरी नौकर म्हणून ठेवत जाय. बिलकुल सांगून राहिली. त्या रश्मी काकूचं लय करतं, पिंकीले त्या रश्मी काकूला आपल्या घरी भांडे घासाले, झाडू पोछा लावायला जा आपल्या घरी. हो ना, फुकटचं करत नको त्याचं, फुकटचं करायला मायावर मोठी दबाव टाकतं, तर त्याचं करायला जातं ना. पायो बाई, करूही नको ना बोलूही नको, फालतूचा गावच्यात शानपणा काही मारू नको इच्छान. आपण काय म्हणावं ना, जाते कायच्यावर. लोकांचं करतं त्यासारखं आहे का? व स्वतःचं मतलबीपणानं जगल्यानं काय होणार आहे? शेवटी माणसाचं कीर्ती होते काय? कीर्ती व्हाले माणसानं जीवनात आला तर कीर्ती कमावून जायची, गमावून नाही जायची. समजलं काय? त्यावानी काय दादा नवरे करून बसणं, वय नाही राहत ना सोय नाही राहत. बोलायला लावून राहिली पुऱ्या गावापासून मी झाकून ठेवलं म्हणून सांग. तू बाहेर निघायची उजागर नसती राहिली ना, डोंबळ्या थुत्राचे वाशे मला पाहून राहिली घुराऊ जाय. मला लोक सांगू लय पाहिलं तुझ्यासारख्या बोलणाऱ्या. अशा मायाने पाहिल्या मी ना कुठं? अशा माया पाहिल्या. MSCचा क्लास लावू का? तर नाही म्हणते, मला विश्वास नाही राहिला म्हणते त्यावर. म्हणते एकदा केली चुकी का 10 वेळा तसंच करणार आहे का मी? MSCचा क्लास लावला असता आणि गेली असती तर मग कोणाच्या भरोशावर पूजा पाहिली असते होतो ना. अहो माय घरी आहे म्हणून म्हटलं मी ना. तुला क्लास नमाज कोण लावून देते आता? त्यावर भरोसा नाही. एक टाइम त्या पिंकीवर भरोसा करेन मी. ते पिंकी एवढं झाली पण मायले अजूनही म्हणजे मायले पायते ते चांगली, मायले लक्ष ठेवते मायवर. बाप मायले बोलला तर मायकून भाग घेते. तू त्या बापाने जर मला जिंदा गाडलं तर गाडू दे द्यायची होय. तू तर अशी पोरगी आहे. MSCIDचा क्लास नाही लावू दिला. काय नवरा करासाठी क्लास लावून घेऊ तुले? फुकटचे पैसे वाया घालू काय? MSCIDचा क्लास लावतो करून तुझून नवरा केला होता आणि ते पिंकीला करून दिला होता. तू तर होती मोठी, तू अक्कल तर घास खाली गेली त्या पोरीला घेऊन गेलती तू आहे ना लहान शाक. मी भुलली नाही ते राग भुलला नाही मी. आणि सांगून राहिली जे मी कामं सांगतो ते शिक. आता नाही, उद्या नाही, परवा नाही, कधी ना कधी तुझे लग्न करून देईन मी. नाही तर तुलेच लग्न झाल्यावर असे टोले घ्यायला लागणार ना बाई. नाही तर तू विचार करत बसशील का माईच्याच घरी काम शिकली असते तर पुरलं असतं. विचारच करत जाय तू. आता विचार करून बोलत जाय. तू मी तुला पोरगी म्हणून नाही वागवत आता, त्या लायकीची आहे नाही तू. जाणं तुम्हाला पोरगी नाही समजत ना. मी तुला माई नाही समजत, तुम्हाला पोरगी नको समजत. मी माझ्या बापाचा खातो, माझ्या बापाच्या घरी राहतो. तुले मधात बोलायचा अधिकार नाही आहे. आणि जर तुला एवढंच जर हाकलाच असन, एवढंच जर मायकून कामं करून घ्यायचे असन तर तुला लेकरच काय होऊ दिले मग? नव्हती उद्या लागत. एवढे जर तुला लेकर जड चालले असेल तर म्हणजे सांगून राहील तू तर मला. मी सांगून राहिली हो मी माझ्या ठेशीनं जगन, ठेशीनं राहीन, ठेशीनं खायन. माझ्या बाप आणून टाकते माया पुरतं आणि माझ्या बापाला मी पैसा मागतो. तू काही मला पुरवून नाही राहिले म्हणून त्या काही हक बनत नाही मला बोलायचं. सांगून राहिले मी. अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. त्या बापास कुठचा कोण आहे? बालमजीव का त्या बाप? त्या बापाचं सांगून राहिली मला. त्या बापाला माहित नाही म्हणून सांग भाई. त्या बापाने तुला घरातही नसतं ठेवलं. त्या बापाच्या कानावर अजून एक गोष्ट नाही का तू लग्न केलं का नवरा केलता त्याला माहित होऊ दे बरं. तू तुला उभ्यानं काढते का नाही काढत मग म्हणजे मला तुला घरातही नाही ठेवत तो. ते लक्ष त्याला फक्त सांगू दे मला. आणि तू जास्त तू करशील ना त्यालाही सांगन मी. आणि कोणाच्याच नजरी चांगली नाही राहशील ना तर कोण ठेवा ना तुले. मोठी बापाची धमकी देऊन राहिली मला. बापाच्या ठेशीवर राहतं म्हणतं. बापाला माहित नाही म्हणून राहून राहिली. त्या बापाला का माहित पडलं ना उभ्यानं जायचं तुले. हा ना तर गोष्टी सांगून राहिली सण मोठी. पाय आई 100 बात की 1 बात.
मी सांगून राहील तुले, मला असं चार चौकात मी कोणासोबत बोलत असली तर माई तिथे फोत्री कराले, खालच्या लेवलचं बोलाले, खालच्या दर्जाचं बोलाले, माया ज्या शब्दाने अपमान होय तसे शब्द वापरायचे नाही, तसे मला बोलायचं नाही. सांगून राहिली मी, नाही तर मी खुदकुशी करून घेईन, आत्महत्या करून घेईन. घे ना मेन लावून, घे मेन लावून, चालली जाय वरती. हाव, कोणाला सांगून राहिली इथं त्यासारखे लय पाहिले असे आंडू पांडू दुकान मांडू. महालक्ष्मीचा गुरुवार आहे ना, लक्ष्मीला अशी बोलून राहील तू घरच्यावाल्या. एक पोरगी मी तू लक्ष्मीच झाली ना. लक्ष्मी त्यासारख्या पोरीला नाही म्हणत, लक्ष्मी कोमल सारख्या पोरीला म्हणते, पिंकी सारख्या पोरीला लक्ष्मी म्हणते. तू लायकी नाही लक्ष्मी म्हणायची तुले. हाव, तसे शब्द माया तोंडातून काढू नको तू आता. फालतूच्या फालतू तू काय अवकात आहे व चांगला दर्जा घ्यायची. त्यानं मग कर ना पूजा. भांडून राहिली गुरुवाऱ्या दिवशी मोठी ज्ञान पान म्हणते ना, स्वतःच तर बोलायला लावते मला. हो ना, तर स्वतः अक्कल नाही आहे, बोलून राहिली कोण दिवस कोण मास कोण ना. पोट्टी लयच चबर चबर करते ना माय, लयच चबर चबर करते. त्या कलावती काजलचं निपटून देतो, नंतर हिचं लग्नच लावून देतो मी. थांब, लय झालं हिचं वालं, आता ठेवायला नाही पुरत. हिच्या बापाला माहीत पडलं नाही तरी तिचा बाप हाकलूनच देईन. आणि मानंदीला माहीत पडलं तर ते हिच्या बापाजवळ हातचे दोन लावणच. त्यापेक्षा पोट्टीचं लवकर लग्न उरकवून द्या लागन मला. अशीच टरंग टरंग करत राही नाही, इले बांधून द्या लागन. इले गठबंधनात आता बांधून द्यायची वेळ आली आहे. मला वाटे काही शिकून प्रगती करन, पण काही नाही. हे प्रगती नाही करू राहिली ना, गती नाही करू राहिली बस. कोमल बाई जमली का हो पूजा? हो आई जमली पूजा, एक नंबर जमली, मस्त जमली. रडू नको बापा कोमल, नको रडू. हा, आता 5व्या गुरुवारी तुम्ही माय उद्यापन करन, तर 5व्या गुरुवारी उद्यापन केल्यापेक्षा 6व्या गुरुवारी उद्यापन करजो. एक गुरुवार तू जास्तीचा करजो ना. हा, कायले रडतं मग? तुझी पूजा सफल होते तुझी पूजा. हा, रडू नको पिल्लू, रडू नको मा. असं होते ना, पण होते ना असं. हो पोरी होते, टेन्शन नको घेऊ. मी आरती म्हणतो आता, आरती म्हणू लाग चांगली. हो, नाही आई मी आरती गिरती नाही म्हणत मी इथेच बसतो. मी आरती नाही म्हणत. बरं. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूप राहे, निश्वर रूपे तू स्थूल सुलक्ष्मी. जय देवी जय महालक्ष्मी. करवीर पुरवासिनी सुरवर मुनी माता, पुरहर वरदायिनी मुरहर प्रिय कांता, कमलाकारे जठरी जन्म विलाधाता, सहस्त्रवदनी भूधर धनुपुरे गुणगाता. जय देव जय लक्ष्मी माता. मातुर्लिंग गदा खेटकर विकिरणी, झडके हाटक वाटी पियुष रसपणी, माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी, शशिकर वदना राजस मदनाची जननी. जय देवी जय महालक्ष्मी, वससे व्यापक रूप राहे, निष्कल रूपे तुस्तु लक्ष्मी. जय महालक्ष्मी. तारा शक्ती अगम्या शिवभजका गौरी, सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी, गायत्री निज बीजा निगमागमा सारी, प्रगटे पद्मावती निजर धर्माचारी. जय देवी जय महालक्ष्मी, वससे व्यापक रूप राहे, निश्वल रूपे तुस्तु लक्ष्मी. जय देवी जय महालक्ष्मी. अमृत भरिते सरिते अगधुरते वारी, मारी दुर्गट सुरा भव दुस्तर तारी, वारी माया पटल प्रणमत परिवारी, हे रूपची दुप्पदावे निर्धारी. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे निश्वल सुल लक्ष्मी. जय देवी जय महालक्ष्मी. चतुराननाने कुचित कर्माच्या ओळी, लिहिल्या असतील माते माझे निजभाडी, ओसोणी चरणातडी पद सुमने क्षाणी, मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय देवी जय महालक्ष्मी, तुझे व्यापक काय म्हणते कडे, वससी व्यापक रूप राहे, निस्थल रूपे तुस्तु लक्ष्मी. जय देवी जय महालक्ष्मी. जय हो महालक्ष्मी माँ, मैया मेरी पालन करो. जय हो महालक्ष्मी माँ, मैया मेरी पालन करो. झूली फैला देखणी, मैया भंडार भरो. जय हो महालक्ष्मी माँ, मैया मोरी पालन करो. तू है दयालु मैया ममता भरी, आके दुख सारे तूने विपदा हरी. तू है दयालु मैया ममता भरी, आके सारे दुख तूने विपदा हरी. हम सब आए शरण तुम्हारे, हम सब आए शरण तुम्हारे, इतना तो जरा ध्यान धरो. जय हो महालक्ष्मी माँ, मैया मेरी पालन करो.
नमस्कार मित्रांनो, तुम्हाला व तुमच्या परिवाराला मार्गशीर्ष गुरुवारच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये. नमस्कार. आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपले रोजचे 2 व्हिडिओ येत असतात, एक 12ला आणि एक 6ला. तर तुम्ही दोन्ही पण बघत जा आणि आनंद घेत जा. चला भेटू उद्याला. गुड नाईट, बाय.